आत्ताच आपल्याकडे आलेल्या डॉक्टर शिबानी. आज आपण त्यांना पुन्हा बोलवतोय आणि ते सुद्धा एका सुंदर विषयावर बोलण्यासाठी, ते म्हणजे दत्तगुरु. कारण दत्तगुरु हाच श्वास आहे, दत्तगुरु हेच आई वडील आहेत, दत्तगुरु हा अंतःकरणाचा जिव्हाळा आहे. आणि अशा दत्तगुरूंबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर शिबानी आपण इथे आलाय. आपलं खूप खूप स्वागत आहे. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. जेव्हा अत्री ऋषी आणि अनुसुया माता यांच्या घरी आपले दत्तगुरु अवतरले आणि ते पूर्ण ब्रह्मस्वरूप होते. पण एक प्रश्न मला नेहमी पडतो की ते स्वतः पूर्ण ब्रह्म आहेत, मग जन्म का? ते तर तसं पण येऊच शकले असते ना, मग असं का आले? आणि अत्री अनुसया हे डिवाइन कपलच त्यांनी चूज का केलं पेरेंट्स म्हणून, त्यांचा जन्मकाळ. सो असे कितीतरी त्यांचे अवतार झाले. दत्तगुरूंचा जन्म झाला सत्ययुगात, गोल्डन एज मध्ये. दॅट वॉज हिज फर्स्ट इन्कार्नेशन, द पूर्ण द 3-headed गॉड. त्यानंतर त्रेतायुग, मग द्वापार युग झालं. पण दत्त तत्व किंवा दत्त कॉन्शियसनेस ना कधी नाहीस झालंच नाही. इट वॉज ऑलवेज देअर इन सम फॉर्म ऑफ दी अदर. आणि आता कलयुग. सो कलयुगामध्ये दत्तगुरूंचे इतके सारे अवतार झालेत आणि आपल्याला ते माहितीये. सो पहिला अवतार व श्रीपाद श्रीवल्लभ, कलियुगातला अवतार आहे. मग नृसिंह सरस्वतींचा झाला, मग स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, माणिकप्रभू महाराज, साईबाबा. हे सगळे एकच तत्व आहे, एकच प्रेम आहे, एकच करुणा आहे सगळी. आज पण कित्येक लोकांना त्यांचा प्रेझेन्स जाणवतो. महत्वाची काही प्लेसेस आहेत जिथे त्यांचा प्रेझेन्स अजूनही लोकांना जाणवतो आणि लोक अनुभव करतात. त्यातलं एक म्हणजे माहूर. इथे दत्तात्रेय जन्माला आले. दत्त कॉन्शियसनेसची सुरुवात इथूनच झाली असं म्हणतात. आपण गुरुचरित्राबद्दल ज्या वेळेला बोलतो, गुरुचरित्र पठण होतं, ते जे नियम आहेत त्या नियमांबद्दल थोडस बोलूया का? आणि आजच्या काळात हे नियम सगळे पाळणं शक्य होईल का? स्त्रियांसाठी मासिक धर्म आणि नियम ह्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं, त्याचा प्रकाश टाक. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक विशेष गेस्ट आले होते आणि तुम्ही मेसेजचा भडीमार केलात माझ्यावरती की त्या गेस्टना पुन्हा बोलवा. आणि ते गेस्ट खरंच विशेष आहेत. अध्यात्मात एकदम वेगळं व्यक्तिमत्व, मॉडर्न यट स्पिरिच्युअल असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन असलेलं व्यक्तिमत्व आणि दत्तगुरूंचं ब्रँड एम्बेसेडर. म्हणजे जर कुठे जाऊन दत्तगुरूंबद्दल बोलायचंय तर ती व्यक्ती अशी आहे की सगळ्यात पहिली तयार असते बोलायला. तर अशी व्यक्ती म्हणजे आत्ताच आपल्याकडे आलेल्या डॉक्टर शिबानी. आज आपण त्यांना पुन्हा बोलवतोय आणि ते सुद्धा एका सुंदर विषयावर बोलण्यासाठी, ते म्हणजे दत्तगुरु. कारण दत्तगुरु हाच श्वास आहे, दत्तगुरु हेच आई वडील आहेत, दत्तगुरु हा अंतःकरणाचा जिव्हाळा आहे. आणि अशा दत्तगुरूंबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर शिबानी आपण इथे आलाय. आपलं खूप खूप स्वागत आहे. दत्तगुरु दत्तगुरु दत्तगुरु. तुमच्या पाठीमागे आपण इतकं सुंदर दत्तगुरूंनाच आपण स्थापित केलेलं आहे की जेणेकरून हा एपिसोड घेणं किंवा करणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. कारण दत्तगुरूंवरती बोलायचंय म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही पाठी उभे राहा, म्हणजे आम्ही पुढे पळतो. तर मला असं सांग डॉक्टर शिबानी की दत्तगुरूंचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्टोरी की 3 रूपांमध्ये अनुसया मातेकडे आले. पण मला तुला इथे विचारायचंय की ही त्रयी ही अनुसया मातेकडेच का गेली? अत्री ऋषीच का निवडले? त्यांची भगवान दत्तात्रेयांची सुरुवात कशी झाली आणि ती जन्मवेळ, जन्म ठिकाण असं काय होतं? थोडं त्याबद्दल तू सांग आम्हाला. दत्तगुरु खूप मोठी अशी जबाबदारी घेतल्यासारखी वाटते मला. ब्रँड अम्बॅसिडरची फेल्ट गुड लिटिल कॉर्पोरेट टच टू इट. आणि ते आहेतच मागे बसलेले शब्द टाकायला तोंडामध्ये आपल्या. त्यामुळे तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि याची सुरुवात अशी करणं आय थिंक इज द बेस्ट. कारण पहिल्यांदा ते कोण आहे, कसे आलेत आणि असे का आहेत जिव्हाळ्याचे आपल्या, हे मला असं वाटतं की मी 2 भागांमध्ये ह्याचं उत्तर देऊ इच्छिते. तर पहिलं म्हणजे लेट्स सी दत्तगुरु ऍज सच, त्यांची जन्म अँड ऑल दॅट, आणि मग सगळं त्यांचा जन्मकाळ वगैरे. सो
आय फील लेट मी डू दॅट. सो आपण ऍक्च्युली सगळेजण जाणतो की दत्तगुरूंचा जो दिव्य जन्म आहे, त्यांची जी कथा आहे जन्माची, त्याचं वर्णन श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायामध्ये आहे. आपल्याला सगळ्यांनाच ती कथा माहिती आहे, माता अनुसूयेची, ज्यांची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्रिदेव खालती आले. पण खरं सांगायचं तर ह्या जन्मकथेच्या 4-5 व्हर्जन्स वेगळ्या वेगळ्या दत्त संप्रदायामध्ये आपल्याला सापडतात. पण माझं मन गुरुचरित्राशी कनेक्टेड आहे आणि म्हणून माझं दत्तगुरूंशी पण कनेक्ट तसाच आहे. यू हॅव टू फाइंड युअर ओन वे अँड यू हॅव टू अंडरस्टँड ऍक्च्युली विच वे ही इज ट्राइंग टू कम टू यू. सो त्याप्रमाणे ही जी दिव्य जन्मकथा झाली तो म्हणजे सत्ययुगातला, म्हणजे गोल्डन एज मधला तो काळ होता, इवन बिफोर रामायण, जेव्हा एकदम शुद्ध चेतना होती, प्युरेस्ट व्हायब्रेशन ऑफ ट्रूथ होतं सगळीकडे. त्या काळातली ही जन्मकथा, जेव्हा अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांच्या घरी आपले दत्तगुरू अवतरले आणि ते पूर्ण ब्रह्मस्वरूप होते. पण एक प्रश्न मला नेहमी पडतो की ते स्वतः पूर्ण ब्रह्म आहेत, मग जन्म का? ते तर तसं पण येऊच शकले असते ना, मग असं का आले? आणि अत्री अनुसूया हे डिवाइन कपलच त्यांनी चूज का केलं पेरेंट्स म्हणून? बऱ्याच जणांना आपल्याला हे असे प्रश्न, कारण आता आपली वी आर स्टेइंग इन दीज टाइम्स, सो आपली जरा जास्ती इन्क्विजिटिव्हनेस असतो. तर व्हॉट आय फील आणि मी जे काय वाचलंय त्याच्यात सी आय एम नॉट अ पर्सन हु इज शास्त्र जाणणारी वगैरे, पण हे माझ्या अनुभूती आणि माझे जेवढे काय रिडिंग आहे, त्यांच्याबद्दल सर्च आहे, त्याच्यावरनं मी हे सांग. तर ते असं की अत्री ऋषी म्हणजे वन ऑफ द सप्तऋषीज, ब्रह्माचे पुत्र, हे आपल्याला माहितीये. अत्री ऋषी ही वॉज द मोस्ट नॉन जजमेंटल सोल, नो भेदभाव आणि अहंकार रहित, नो इगो ऍट ऑल. सो त्यावेळेस त्यांनी ना पुत्र प्राप्तीसाठी कठोर तपस्या केली, स्वतःसाठी नाही, मानवतेच्या कल्याणासाठी. सो जस्ट सी द इंटेन्शन बिहाइंड इट, की मला बॉय हवाय, पुत्र हवाय म्हणून नाही, बट आय वॉन्ट हिम टू कम फॉर जनकल्याण. व्हेरी पॉवरफुल अँड व्हेरी प्युअर सोल. आणि अनसूया माता म्हणजे जिला सूयच नाही, असूय एकदम, ती म्हणजे एकदम निस्वार्थ प्रेम, करुणा आणि मातृत्वाची मूर्ती. म्हणूनच जेव्हा त्रिमूर्तींनी मानव रूपात अवतरायचं ठरवलं, तेव्हा अत्री अनुसूयेचंच घर, जिथे अहंकार नाही, माया नाही, फक्त प्युअरेस्ट फॉर्म ऑफ लव्ह. आणि आईचं प्रेम कोणाला अनुभवायचं नसतं ग, देवही आसुसलेला असतो त्या आईच्या प्रेमासाठी. आणि ते पण जगदंबेचं मातृत्व, म्हणून त्यांनी जगदंबेच्या उदरी अवतार घेतला त्यावेळेस गोल्डन एज मध्ये. आणि हा पण एक प्रश्नच पडतो की नारद मुनींनी जेव्हा त्या तिन्ही देवींना अनुसूया मातेबद्दल चितवलं, तर हे थोडं आश्चर्यच आहे की त्या पण देवीच होत्या, गॉडेसेसच होत्या, मग त्यांना कसली जेलसी आणि कसली इनसिक्युरिटी, आहे का? ही सगळी दत्तगुरूंचीच अद्भुत लीला. कारण वेन द डिवाइन विशेस टू टेक बर्थ, द एंटायर युनिवर्स जस्ट कॉन्स्पायर्स. बरोबर. हा, ऍक्च्युली ना, बघ ना, त्या 3 ऊर्जा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, म्हणजे चंद्रदेव. एक होते त्यातले चंद्रदेव, जे गेले चंद्रमंडळ, जे आता आपले चंद्र आहेत, म्हणजे ब्रह्मा. आणि मग दत्तात्रेय, श्री दत्तात्रेय, जे आपल्या मातापितांकडे राहिले, म्हणजे विष्णू. आणि दुर्वास ऋषी म्हणजे महेश, जे तपश्चर्यासाठी त्यावेळेसच निघून गेले. आणि नंतर ते रामायण आणि महाभारतात देखील होते, आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी तशा. चंद्र आणि दुर्वास ऋषींनी त्यांची जी स्वतःची एनर्जी, ऊर्जा होती, ती दत्तात्रेयांमध्ये त्यांनी कॉन्सिक्रेट केली. आणि म्हणूनच 3 हेडेड गॉड आपण जे म्हणतो ना, 3 डझंट मीन की 3 डोकी आहेत त्यांना आणि ही वॉज मुव्हिंग लाईक दॅट. नो, इट वॉज एंटायर एनर्जी पुट इन टू हिम. आणि मग दत्तात्रेय पण लहान वयातच घरातून बाहेर पडले. त्यांनी अवधूताची वाट त्यांनी निवडली. दॅट्स द पाथ ऑफ अ वॉन्डरिंग एस्थेटिक. ते निसर्गातून शिकले, प्रत्येक जीवातून ज्ञान घेतलं त्यांनी. त्यांचे 24 गुरु होते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.
आकाश, नदी, वृक्ष, पक्षी, वारा सगळेच त्यांचे गुरु होते. आणि म्हणूनच ते झाले आदि गुरु, अवधूत आदि गुरु, ज्यांच्यापासून खरी गुरु परंपरा सुरू झाली. दत्त दिगंबर अवघा विश्व व्यापला, तोच गुरु, तोच शिष्य, तोच परमात्मा झाला. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दत्तगुरु कायम फिरतीवरतीच. किती सोल्सला त्यांनी मार्गी लावलं असावं. आणि आजही आता नर्मदा परिक्रमा सुरू, त्याचाच वेळ काळ चालू झालाय. नर्मदा मैया परिक्रमा करतात ना, त्यांना जाणवतात दत्तगुरूंची स्पंदनं, त्यांचा प्रेझेन्स, कारण तिथे ते सगळीकडे वावरतच असतात. दत्तगुरूंना हे एक नुसतं रूप नाहीये ग, ते एक अनुभूती आहे. ही इज अ लिव्हिंग व्हायब्रेशन ऑफ वननेस. ही इज अ लिव्हिंग व्हायब्रेशन ऑफ कंपॅशन अँड डिवाइन लव्ह, जे शब्दांमध्ये माऊच नाही शकत. फक्त इथे अनुभूती असतं, अनुभूती हृदयात असतात. ते दत्त दत्त म्हणताच जावे दत्तात, दत्तगुरु हेच परमतत्व हृदयात अनंतात. अजून काय बोलू मी? मला इथं एकच सांगायचंय की तुमचं ड्रेसिंग काही असू देत, तुम्ही मॉड असू देत, पण एकदा का तुम्ही दत्त मार्गी लागलात की अवघं जीवन हे दत्तात्रयांनी व्यापलेलं असतं. या डॉक्टर शिबानीच झालेलं आहे. आणि डॉक्टर शिबानी सारखे असे अनेक आहेत आणि अनेक यंगस्टर्स, आणि हे सगळे असे अट्रॅक्ट होतात कारण ते दत्त भावच वेगळा आहे. कारण बोलता बोलता तिचेही डोळे बंद होतात आणि ऐकता ऐकता माझे डोळे बंद होतात. म्हणजे यू गो इन ट्रान्स. दत्तगुरु म्हणजे फक्त ट्रान्स. ती ऊर्जा आहे ना, त्या ऊर्जेबद्दल आपण बोलतोय ना, कारण आपल्याला अनुभव येतात, आपण फील करतो त्यांचं प्रेझेन्स. जसं डॉक्टर शिबानीने आता आपल्याला सांगितलं की नर्मदा परिक्रमा करताना आपल्याला अनुभव येतात, तर हो, जर नर्मदा परिक्रमा करणारी लोक तुम्हाला भेटली तर जरूर विचारा की काय अनुभव आले. इतके वेगळे, अतर्क्य, आपल्या लॉजिक मध्ये न बसणारे, विश्वास ठेवणं कठीण होईल असे अनुभव. लॉजिक असतं ना, तिथे दत्तगुरू नसतात. So त्या लेखी I am the most illogical person you can ever find on this earth. Yes, and I'm very happy about it. I'm very happy about it. See, in our conversation, we will have so many things like this. की अरे हे कसं आहे, हे पॉसिबल आहे का, हे असं घडू शकतं का? हो हो आणि हो. आणि त्यासाठी आहे ना तुम्हाला ते व्हायब्रेशन्स, ते स्पंदन, ते कॅच करता आलं पाहिजे. हा मार्गशीर्ष महिना आहे ना, ओथंडून असा वाहणारा फक्त दत्तात्रयांसाठी, सगळीकडे दत्त 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 एवढंच मी म्हणेन. असा हा मार्गशीर्ष महिना. आणि फक्त मार्गशीर्षच नाही, 12ही महिने तसे आहेत वर्षाचे, त्याबद्दल आपण बोलूया. आता आपण बोलतोच येत, लेट मी गिव्ह व्हॉट एव्हर इज कमिंग आउट ऑफ मी. तो त्यांचा जन्मकाळ. सो असे कितीतरी त्यांचे अवतार झाले. दत्तगुरूंचा जन्म झाला सत्ययुगात, गोल्डन एज मध्ये. दॅट वॉज हिज फर्स्ट इन्कार्नेशन, द पूर्ण, द 3-headed गॉड. त्यानंतर त्रेतायुग, मग द्वापार युग झालं. पण दत्त तत्व किंवा दत्त कॉन्शियसनेस ना कधी नाहीस झालंच नाही. इट वॉज ऑलवेज देअर इन सम फॉर्म ऑफ दी अदर. आणि आता कलयुग. सो कलयुगामध्ये दत्तगुरूंचे इतके सारे अवतार झालेत आणि आपल्याला ते माहितीये. सो पहिला अवतार व श्रीपाद श्रीवल्लभ, कलियुगातला अवतार आहे. मग नृसिंह सरस्वतींचा झाला, मग स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, माणिकप्रभू महाराज, साईबाबा, हे सगळे एकच तत्व आहे, एकच प्रेम आहे, एकच करुणा आहे सगळी. आज पण कित्येक लोकांना त्यांचा प्रेझेन्स जाणवतो, आणि वी आर वन ऑफ देम. एकदम शांत बसलं तर, किंवा ध्यानात बसलं तर, किंवा असंच एखाद्या वेळेस कधी असं वाटतं की वाऱ्यांनी स्पर्शच करून गेले. सो ही इज सो मच देअर इन दिस एंटायर कॉन्शियसनेस. तर तू इतकं छान समजावून सांगितलं की किती वेगवेगळे फॉर्म मध्ये दत्तगुरू आत्ताही आहेत, पुढेही असणार आहेत. आधी काळ, अनादी काळापासून आलेले, आणखीन पुढे असेच चालत राहणार आहेत. पण मला हे सांग की आजच्या युगामध्ये दत्तगुरूंचा नेमका रोल काय? कसे चिमटे काढतात, कसे गायडन्स देतात आणि कसे काय करतात? ऍक्च्युली हा खूपच इम्पॉर्टंट
प्रश्न आहे आणि हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. आजच्या जगात सगळं खूपच फास्ट झालंय, आपल्याला स्ट्रेस, टार्गेट, कन्फ्युजन आहे, सगळं फॉर ग्रांटेड घेतो आपण आणि पीसचं डेफिनेशन कम्प्लिटली हरवूनच गेले. वी जस्ट डोंट नो अबाउट इट. इट्स जस्ट पीस म्हटले की फक्त इंस्टाग्राम कोट्स मध्ये आता दिसतात आपल्याला. कम्प्लीट केऑस आहे आणि इथेच आपले दत्तगुरु ऍक्च्युली एंट्री घेतात आता ह्या टाइम्समध्ये, ह्या टाइम्स अँड स्पेसमध्ये. म्हणजे कधीतरी एक तो आतला काम व्हॉइस आपल्याला ऐकू येतो ना, तो म्हणतो आपल्याला, थांब बाबा जरा, सगळं ठीक होईल. दॅट इज हिम अँड दॅट इज हिज प्रेझेंट. पण त्यालाच नेमकं ओळखता यायला हवंय ना आपल्याला. कलियुगामध्ये दत्तगुरूंना देव म्हणण्यापेक्षा आपण एक कॉन्शियसनेस म्हणूया, एक डिवाइन लाईफ कोच पण म्हणू शकतो आपण त्यांना. पण ते गुरु ऑफ गुरुज आहेत. हे ज्या दिवशी लक्षात येईल ना, त्या क्षणाला लाईफ सडनली शिफ्ट फ्रॉम बिंग ह्युमन टू बिंग स्पिरिच्युअलची जर्नी सुरू होईल. म्हणजे जणू काही डिवाइन ऑटो मोड ऑन झाल्यासारखं. म्हणजे नक्की काय होतं, तर प्लॅन प्रमाणे काहीच होत नाहीये लाईफमध्ये. तर ही इज टीचिंग, तर त्या ह्याच्यामध्ये ही इज टीचिंग यू डिटॅचमेंट. ऍक्च्युली ही टीचेस फॉरगिव्हनेस. कधी उगाच निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला बसावंसं वाटतं ना, आता मन शांत करावंसं वाटतं, तर दॅट्स ही इज टीचिंग यू वननेस. ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस, दॅट इज ऍक्च्युली बिंग स्पिरिच्युअल. दत्तगुरु सांगतात, जगात राहा पण जगात अडकून राहू नकोस. बी फ्री, बी अ फ्री सोल, हॅव युअर ओन फ्री विल, हॅव युअर गोल्स, युअर फन, युअर म्युझिक, युअर मस्ती, पण त्यात अवेअरनेस असू दे. माणसं, आकाश, नदी, प्राणी, पक्षी, सिच्युएशन्स, सगळेच गुरु असतात. जसं आपण आधीही दत्तगुरूंच्या 24 गुरूंबद्दल बोललो तसं. आणि लास्ट, ही टीचेस अस सरेंडर. तो कधी कधी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ असते, जस्ट टू से ओके भाई, आय जस्ट ट्रस्ट यू. असं फक्त म्हटलं तरी इट्स लाईक दॅट्स द स्ट्रेंथ. आपल्याला माहिती असतं की बाबा मागे कोणीतरी आहे ना उभा आपल्या. दत्तगुरूंना केऑस मध्ये, सगळा केऑस मध्ये पण आपल्याला ते ग्राउंडेड एकदम ठेवतात आणि आपला हात गच्च पकडून ठेवतात. सो जस्ट होल्ड हिज हँड अँड जस्ट वॉक द पाथ. दिस इज हिज रोल इन आजच्या आपल्या स्पेस अँड टाइम. खूप छान. मला सगळ्यात सुंदर टर्म वाटली ती म्हणजे दत्त कॉन्शियसनेस. म्हणजे संपूर्ण दत्तमय होणं, ट्रस्ट, पाठीशी आणि तुम्हाला असे उचलून घेऊन चाललेले आहेत. बस बस तसंच होतं. आणि एकदा ही जाणीव झाली की मग आपली गाडी सुसाट अवकाश असतो. म्हणजे जर आपली गाडी सुसाट व्हायला पाहिजे असेल तर सरेंडर, बरोबर आहे, आयुष्यात सरेंडर होणं. ते सरेंडर त्या लाईफमध्ये त्या पॉइंट पर्यंत येणंच महत्वाचं असतं. बरोबर आहे. आणि म्हणूनच हे स्ट्रेस, एन्झायटी, डिसिजन घेऊ न शकणं किंवा रिस्पॉन्सिबिलिटीजना घाबरणं, हे आत्ताच्या तरुणाईमध्ये हे वाहतंय. आणि मग अशा वेळेला कोणीतरी पाठीमागे स्ट्रॉंग उभा आहे, म्हणजेच आजच्या काळात हीच संकल्पना अतिशय उपयोगी पडतीये. बरोबर आहे. खूप छान. म्हणजे दत्तगुरूंबद्दल किती बोलू, काय बोलू आणि कसं बोलू, खरंच कठीण वाटतंय. पण गोल्डन एज पासून आतापर्यंत जो पूर्ण विश्व व्यापलेला आहे, आपला जे कॉन्शियसनेस आहे ते दत्त कॉन्शियसनेस आहे. बरोबर आहे. सगळंच व्यापलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे फक्त अनुभूती घेत जाणं, समजणं आणि हळूहळू एकमेकांचा हात धरून ह्या मार्गामध्ये मार्गक्रमण करणं. आता हा मार्गक्रमण करत असताना आपल्याला अशी अनेक दत्तात्रयांची स्थळं माहित आहेत. थोडी विशेष महत्वाची स्थळं सांगशील? महत्वाची सगळीच आहे, पण काहीतरी त्या ठिकाणचं विशेष वैशिष्ट्य सांग. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा स्पिरिच्युअल ग्रोथ बद्दल बोलतो तेव्हा पाणी जे असतं, वॉटर एलिमेंट, इट प्लेज अ व्हेरी डीप रोल.
पाणी म्हणजे फक्त एक पंचमहाभूतातला एक एलिमेंट नाहीये. दॅट इज लाईफ, दॅट इज प्युरिटी, दॅट इज राईट. क्लेन्सिंग, दॅट इज रिन्युअल. आणि रिन्युअलचं सिम्बल आहे. म्हणजे जसं आपण पाणी वापरतो, आंघोळीला वापरतो की नाही, तसंच जर ते आपण आध्यात्मिक स्नान और ऊर्जा शुद्धी स्नान केलं तर डीप आतलं जे एनर्जी बॉडीचं क्लेन्झिंग आहे ना, ते पण होतं. सो यू नो, वेन वी टॉक अबाउट स्पिरिच्युअल ग्रोथ, वॉटर कम्स इन. आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये पाणी आपल्याला फ्लो शिकवतं. सो त्याच्यात आपल्याला काय, यू जस्ट पुट इन टू अ रिव्हर, इमॅजिन साईडला पकडायला काही नाहीये स्विमिंग पूल सारखं, आणि आपल्याला वाहायचंय फक्त. सो दॅट फ्लो ते आपल्याला शिकवतं पाणी. जे काय आपण ब्लॉक्ड असतो ते सगळं निघून जातं. भावना असो, परिस्थिती असो, सगळं जस्ट वाहत जायचं. कारण जिथे फ्लो थांबतो तिथे एनर्जी थांबते. सो आपण जर ऑब्झर्व केलं तर दत्तगुरूंची जी मेन स्थळं आहेत ती सगळ्यांच्या इथे नदी आहे. मोस्ट ऑफ द प्लेसेस नद्यांच्या काठीच आहेत ते. आणि आपल्या भारतामध्ये नद्या म्हणजे देवता, त्या गॉडेसेस. प्रत्येकाची स्वतःची एनर्जी आहे, स्वतःची एक स्टोरी आहे. गंगेची, गोदावरीची, नर्मदेची, है ना. आपण मैया म्हणतो त्यांना. आणि जेव्हा दोन नद्या मिळतात त्याला आपण संगम म्हणतो. दोन किंवा जास्ती नद्या. तो फक्त नदींचा नसतो तर लाईफ आणि फेथचं मिलन असतं. आणि मग विश्वास ठेवणाऱ्या डेप्थ मधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतात त्या आपल्या. फेथ रिप्लेसेस फिअर आणि सोल कनेक्ट्स टू द डिवाइन. आणि म्हणूनच दत्तगुरू नेहमी नदीकाठी राहिले. आणि तसेच नदीकाठीवरून प्रवासात राहिले, ते कायम फिरत राहिले, प्रवासात राहिले नेहमी. आणि त्यांची ठिकाणं पण तशीच आहेत सगळी. तर महत्वाची काही प्लेसेस आहेत जिथे त्यांचा प्रेझेन्स अजूनही लोकांना जाणवतो आणि लोक अनुभव करतात. त्यातलं एक म्हणजे माहूर. इथे दत्तात्रेय जन्माला आले. दत्त कॉन्शियसनेसची सुरुवात इथूनच झाली असं म्हणतात. आता ते अगेन इट डिफर्स, यु नो, प्रत्येक संप्रदाय काय विश्वास करतो. आणि इथे आहे पेणगंगा नदी. ओके. आणि तिथे अनसुया मातेचं मंदिर पण आहे. तर असं म्हणतात की रात्री जेव्हा झोपायचं असतं तेव्हा तिथे जातात दत्तगुरू, असं म्हणतात. किती गोड आहे. खूपच क्यूट आहे ते. मग गिरनार आहे. आणि आता तर गिरनारीचं तर दिस इज द टाइम, नो. लोक परिक्रमेला वगैरे गेली होती पण ह्या वर्षी झाली नाही परिक्रमा, त्यांची मर्जी, व्हॉट एव्हर इट इज. पण ते वरती चढताना देखील आपण किती व्हिडिओज आणि किती काय काय बघितलं. लोकांनी किती एन्जॉय केलं. आणि दे वर जस्ट देअर इन दॅट. जस्ट इमॅजिन किती लोक त्यावेळेस त्या कॉन्शियसनेस मध्ये होती. आणि तिथे तिथे वरती जाताना देखील तिथे काही प्लेसेस आहेत जिथून पाणी येतं. कमंडलू कुंड आहे तिथे वरती. आणि पहिल्या स्टेजला ऑल्सो देर इज वन स्ट्रीम दॅट कम्स आउट. फ्रॉम वेअर इट कम्स वी डोंट नो. सो अगेन वॉटर तत्व. पण गिरनारीचा माझा एक खूप सुंदर एक्सपिरियन्स, नॉट एक्सपिरियन्स, लाईक समथिंग दॅट दत्तगुरू शोड मी तो अनुभव नक्की शेअर करेन. इट्स रिअली वर्थ इट. आणि मग पिठापूर आहे जिथे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचा पहिला अवतार दत्तगुरूंचा जो झाला, दॅट इज ऑल्सो नोन एज दक्षिण काशी, ते स्थान आहे. आणि त्याच्या जवळपास आहे गोदावरी नदी. मग गाणगापूर आहे जिथे नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला. तिथे ते 24 वर्ष राहिले. आणि दत्तगुरू तिथे रोज आंघोळ करायची. तिथे जो संगम आहे तो पूर्ण गुरुचरित्र त्याच्या भोवतीच आहे आपलं. आणि तिथे देखील संगम आहे आपल्या भीमा अमरजा नदीचा. आणि इट इज कम्पेअर्ड टू द त्रिवेणी संगम ऑफ प्रयाग. सो इकडचा देखील एक अनुभव आहे. थोडक्यात सांगते. जेव्हा कुंभमेळा झाला मला खूप जायचं होतं आणि मला कळत नव्हतं मी कसं पोहोचू तिथे. फायनली आय गॉट 2-3 वेज की चलो दिस इज द वे यू कॅन रीच देअर. आणि नंतर दत्तगुरू म्हणतात की काय गरज आहे, गपचूप बस, इथे जायचं नाही. म्हणलं अरे अख्खे जग जात आहे तिथे आणि हे पण आहे, म्हणजे दिस इज रिअली अन्याय. आय वॉन्ट टू गो. आणि नाही, शेवटपर्यंत आय वॉज नॉट गिव्हन द परमिशन टू गो देअर. मला म्हणे जा गाणगापूरला. यु नो, त्यावेळेस मला रिअलाइज नाही झालं ते. पण देन आय रिअलाइज की अरे दिस इज प्रयाग ओव्हर हिअर इन गाणगापूर. सो दिस इज द वे ही इज. मग नरसोबाची वाडी आपली जिथे पंचगंगा संगम आहे आणि ती कृष्णा नदीला ती मिळते. 12 वर्ष राहिले तिकडे दत्तगुरू. टेंबे स्वामींनी तिथे करुणा त्रिपदी लिहिली. ती पण स्टोरी इतकी सुंदर आहे.
मग कुरवपूर आहे आपलं, तिथे कृष्णा नदी आहे, ते असं बेट आहे. सो एव्हरीवेअर देयर इज कृष्णा नदी. आणि मग तुम्हाला ते बोटीतनं तिथे जायला लागतं. आणि इट इज माय गॉड, व्हॉट अ अनटच्ड प्लेस इट इज, इट इज सो प्युअर. मग तिथे गुफा आहे, तिथे गुफेमध्ये दत्तगुरू बसायचे. ते ही यूज टू डू हिज पेनॅन्स ओव्हर देअर. मग तिथे टेंबेस्वामी, गुळवणी महाराज सगळ्यांनी बसून तपश्चर्या केली. सो दॅट इज कुरवपूर. मग त्याला ते कर्मभूमी म्हणतात दत्तगुरू. मग औदुंबर आहे, दॅट इज वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस. दॅट्स ऑल्सो व्हेरी अनटच्ड. एक चातुर्मास तिथे दत्तगुरू राहिले. 17व्या का 18व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राचा दिलेला आहे औदुंबराची माहिती. दॅट इज ऑल्सो कृष्णा नदीच्या काठी. आणि कॉन्फ्लुएन्स आहे तिथे पण कृष्णा पंचगंगाचा. पण यू गो देअर ना, यू विल फील इट की अरे इज तो देअर, यू जस्ट फील इट ओव्हर देअर. कारंजा आहे, मग तिथे नरसिंह सरस्वती स्वामींचं जन्मस्थान आहे ते. आणि there's a स्मॉल छोटीशी नदी आहे, बिमला नदी म्हणतात तिला. कनेक्ट पण यमुनेशी आहे. मग कर्दळी वन आहे, स्वामींनी इथे आपला अवतार घेतला ना कर्दळी वनामध्ये. आणि पाताळगंगेमध्ये तिथे. आणि दत्तगुरू मग श्रीशैलमला निघून गेले शेवटच्या अध्यायामध्ये. श्रीशैलमला निघून ते कृष्ण पाताळगंगेमध्ये तिथे ते विलीन झाले. ते म्हणजे ही इज देअर, ही डोंट लीव्ह हिज बॉडी एनीवेअर, म्हणून ना ते असतात ना, ते कॉन्शियसनेस एवढं जागृत आहे अजून पण. आणि दॅट्स अगेन पाताळगंगा पण कृष्णेचं एक स्ट्रीम आहे म्हणतात, जी श्रीशैलमच्या फुटहिल्सला आहे. आणि वाराणसी, काशी, ते दत्तगुरू रोजच सकाळी तिथे स्नानासाठी जातात असं म्हणतात. आणि तिथे एक मठ आहे एका त्यांच्या घाटावरती, आम्ही गेलो होतो तिथे. छोटेसे दत्तगुरू, एकमुखी दत्तगुरू आहेत तिथे, खूप गोड आहे ते मंदिर पण. सो तिथे आहे. आणि अगदी घाटावरती पण त्यांच्या पादुका आहेत तिकडे. आणि मग कोल्हापूर अंबाबाईचं मंदिर, तिथे ते दुपारी भिक्षा मागायला जातात. माय गॉड एनर्जी आहे तिथे. तिथे काकू बसलेले असतात. आय थिंक शी इज वन ऑफ दी तिथे तिकडचे जे ट्रस्टीज वगैरे व्हॉटएव्हर, आय डोंट, शी इज अ पार्ट ऑफ इट. आम्ही तिथे असताना 12, 12:30, 1चा टाइम झाला होता आणि त्यांचं नैवेद्याचा टाइम झालं. तर शी इज लाईक, सरका 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 बाजूला. काय झालं काय? अरे आता येतील ना ते, सरका बाजूला. शी सेड दॅट, डू यू रिमेंबर यू वर देअर इन द ट्रिप ना? तुला आठवतंय का, तू होतीस त्या ट्रिप मध्ये. आपण गेलो होतो तेव्हा. सरकले बाजूला, मध्ये ताट आलं, तिथे नैवेद्य दाखवलं. आणि वी बिंग वी, आपले दिशाईट्स बिंग दिशाईट्स, ते तिथून ताट निघाल्यावरती सगळ्यांनी हात पसरले, द्या द्या द्या. आपल्याला चपाती मिळाली होती गरम गरम खायला त्यातली. दॅट इज वॉट. मग चित्रकूट आहे युपी मध्ये, जिथे अत्री अनसुया मातांचा आश्रम आहे. दॅट इज ऑल्सो मंदाकिनी नदीच्या किनारे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस इज गरुडेश्वर, जिथे अजूनही ती मूर्ती आहे जी टेंबेस्वामी महाराजांशी बोलायची दत्तगुरूंची. आणि दॅट इज नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. तिथेच त्यांची समाधी पण आहे टेंबेस्वामींची. सो किती बोलू आणि किती नाही. आणि असे कितीतरी एपिसोड करावे लागतील आपल्याला. इट्स लाईक करेक्ट गो ऑन. म्हणजे आणखीन एक अद्भुत गोष्ट दत्तात्रयांबद्दल म्हटली जाते की कितीही वेडाचे झटके माणसाला आले, कितीही एक्स्ट्रीम लेवलवरती मेंटल हेल्थ डिस्टर्ब असेल, तरी सुद्धा दत्तात्रयांच्या ठिकाणी नेलं की ती माणसं बरी होतात. आता परत आपण म्हटले सुरुवातीलाच की लॉजिक वगैरे सगळं बासनात गुंडाळून ठेवून तिथे जायचं, प्रचिती घ्यायची, लोक खांबावरती चढत असतात, ज्या प्रकारे नाचत असतात बेभान. मला जरा त्याबद्दल काही अनुभव आहेत का, सांग. हे तू बोलतेस ते स्पेसिफिकली गाणगापूर बद्दल बोलतेस. आणि सी, आपण म्हटलं ना दत्तगुरू इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 एनर्जीज, ब्रह्मा विष्णू महेश. तर ते ब्रह्म जे आहेत, ही बिकेम द मून, आपले जे आताचे चंद्र आहेत. आणि चंद्र कसला अधिपती आहे? मनाचा. मन म्हणजे इमोशन्स, इमोशन्स म्हणजे पाणी अगेन. सो ही इज देअर. तो जेव्हा ही सगळी लोक व्हॉट एव्हर हॅपन्स टू देम, पजेस्ड असतील किंवा व्हॉट एव्हर जे काय मेंटल स्टेट मधनं ते जात असतील, ते डेफिनेटली तिथे गेल्यानंतर द एंटायर एनर्जी वर्क्स ऑन देम. आणि इट्स नॉट इझी टू रीच दत्तस्थान.
इट्स नॉट इझी. उगाच आपण जात नाही ते. इट्स हॅज टू बी अ कॉलिंग. म्हणजे जेव्हा माझ्याकडे अशा केसेस येतात त्यातली एक केस मला एवढी स्पेसिफिकली आठवते. आंध्र प्रदेशची होती ती मला कॉल करायची, म्हणायची माझ्या अंगावरती चट्टे उठतात, काय होतं माहिती नाही. आणि तिने मला फोटो पाठवले, असे मांडीवरतून सगळीकडे असे काळे काळे, उगाच दिस इज नो स्किन डिसीज, दिस इज नथिंग, उगाच. आणि तिला वी वर टॉकिंग आणि देन शी इज लाईक गाणगापूर जाना है मुझे, लेकिन मैं जा ही नहीं पाती हूँ. 2-3 वेळा तिला न्यायचा प्रयत्न केला पण शी कुडंट रीच ओनली. काय ना काहीतरी व्हायचं. किती वय असेल त्या मुलीचं? हो, ती लग्नाच्या वयाची होती ती मुलगी. इज अ बिग गर्ल बिचारी. मग आम्ही काहीतरी तिला उपासना दिली, दत्त उपासना दिली, ती त्यांनी सुरू केली. आणि मग काही दिवसांनंतर ही वॉज बेटर, कारण त्या गोष्टी कमी कमी व्हायला लागल्या. आणि मग तिला ते गाणगापूरला घेऊन आले. आणि असे तिथे गेल्यानंतर आपल्याला येतात अनुभव. असे एक माझा छोटासा अनुभव सांगायचा म्हणजे असे भरपूर आहेत, पण त्यातला त्यात जो मला आता आठवतोय की आम्ही एक दिवशी असंच 12-12:30ची वेळ होतो आणि मी माझ्या मैत्रिणी होतो, आम्ही 3 जणी होतो. आणि नैवेद्य आलं दत्तगुरूंचं. ते दंडाधिकारी आणि जी फॅमिलीचं नैवेद्य होतं ते सगळे आले आणि ते आतमध्ये गर्भगुडीमध्ये आतमध्ये गेले. आणि इफ यू ऑल हॅव गॉन टू गाणगापूर, आपल्याला माहिती छोटीशीच आहे गर्भगुडी, इट्स नॉट व्हेरी बिग. तर त्याच्याबरोबर आमचे गुरुजी होते, चला 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 तुम्ही पण जायशी करता पटकन आम्ही पण आतमध्ये त्यांच्याबरोबर. ही पुट अस ऑल्सो इनसाइड. आतमध्ये आम्ही गेलो आणि ठपाक सगळे दरवाजे बंद करतात ते नैवेद्य देताना. मग बाहेर नगाडे सुरू होतात, मग ती दुपारची आरती सुरू होती त्यांची, कारण ते एकच वेळेस जेवतात. संध्याकाळी दत्तगुरू जेवत नाही. सो ही इज अ संन्यासी ना, सो 1 टाइम ओनली मील असतो. दॅट इज अ ग्रँड मील, यु नो. सो ते त्यांचा आत नैवेद्य ते दाखवणं सुरू. ॲज युज्युअल वेन आरती स्टार्ट, मला एक स्पेस लागते जिथे मी बसून जाते, कारण आय नीड टू एक्सपिरियन्स द आरती डोळे बंद करून. आणि मग इन्स्टेड ऑफ फॉलिंग समवेअर इट्स बेटर टेक अ प्लेस अँड सिट. तर मी बसले तर ते गुरुजी मला ओरडले की ओ ताई आरती झाली, उठा उठा, बसायचं नाही. म्हणलं दादा मी पडले तर माझ्यासारख्या भला मोठ्या माणसाला उचलायला किती जण लागतील, त्याच्यापेक्षा लेट मी बी, मला चक्कर येते. सो आय जस्ट सॅट डाऊन ओव्हर देअर. खूप गोंधळ चालला होता. ते नगाडे वाजायला लागले की सगळ्यांचा आरडाओरडा सुरू होतो. गाणगापुरात आय एम शुअर बऱ्याच जणांनी हे बघितलं पण असेल. आणि मी बसले आणि मी बसल्या मी कम्प्लिटली डेफ. मला काहीही बाहेरचं ऐकू येत नव्हतं, ना नगाडे ऐकू येत होते. आय डोंट नो विच स्पेस आय वॉज टेकन इन. आणि मग ते सगळं झालं. मग माझी मैत्रिणीने मला उठवलं की चल आता इट्स डन. आम्ही बाहेर आलो तर त्या मला म्हणत होता, अगो किती घाण शिव्या, ती बाई जोर जोरात शिव्या देत होती, एवढे जोर जोरात. तर म्हटले सिरियसली, मला एकही काहीच ऐकू आलं नाही. आय वॉज कम्प्लिटली डेफ फॉर दॅट टाइम. काही म्हणजे काहीच नाही. सो दॅट वॉज अ डिफरंट स्पेस इवन फॉर दोज 15 मिनिट्स. आणि मग बाहेर जे झालं ते झालं. मला असं वाटतं की त्या एनर्जीज जेव्हा पजेस करतात तेव्हा त्यांनाही तिथे यायचं असतं आणि त्यांनाही रिलीफ हवं असतं, मुक्ती. अँड दॅट इज द ओनली प्लेस टू कम अँड गेट दॅट रिलीफ. म्हणून हे सगळे प्रकार तिथे होतात. आणि यू बिलीव्ह or you don't believe, and we don't care whether you don't believe because we know it happens over there. So ऑप्शन नाही है ना बिलीव्ह करने का, यू बेटर बिलीव्ह. सो हे होतं. सो आय थिंक ते पण मला तर असं वाटतं की जे तिथे एनर्जीज येतात, ज्या लोक त्या एनर्जीज घेऊन येतात, त्या एनर्जीज पण किती डिवाइन असतील की तिकडे येऊन त्यांना मुक्ती मिळते. करेक्ट. जस्ट इमॅजिन ना की एव्हरीबडी कॅनॉट रीच देअर ना. आपण ब्लेस्ड आहोत की वी हॅव दिस प्लेस. ह्या सगळ्या जागा आहेत ना, तिथे ती ऊर्जा असते. आणि तिथे माय गॉड अशी कितीतरी अध्यायांमध्ये पण गुरुचरित्राच्या दिलेल्या आहेत ह्या गोष्टी. आपण गुरुचरित्राबद्दल ज्या वेळेला बोलतो, गुरुचरित्र पठण होतं, ते जे नियम आहेत त्या नियमांबद्दल थोडस बोलूया का? आणि आजच्या काळात हे नियम सगळे पाळणं शक्य होईल का? स्त्रियांसाठी मासिक धर्म आणि नियम ह्या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं? त्याचा प्रकाश टाक. प्रत्येकाची धारणा वेगळी आहे. कुणाला काय वाटेल, कुणाला काय वाटेल, पण तुला काय वाटतं हे मला सांग. कारण लोक घाबरतात. गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे त्यांना असं वाटतं, अरे बापरे मला एवढं होणार नाही, घोंगडीवर झोपू कसा. बरोबर. इतके नियम. मला जरा प्लीज ह्याच्यावर हायलाइट कर. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना याची गरज आहे.
ऍक्च्युली सी आपला जसा कनेक्ट त्यांच्या बरोबर आहे तशी आपली जर्नी असते, तसं आपलं अंडरस्टँडिंग असतं आणि आपलं सोशल कंडिशनिंग पण असतं आधीपासूनचं, लहानपणापासूनचं. हे असं राईट आहे, असं रॉंग आहे, हे कर ते नको करू, हे ब्लॅक आहे, हे व्हाईट आहे. याच्यामुळे आपले सगळे ओपिनियन्स बनतात, पॉइंट ऑफ व्ह्यूज बनतात आणि आपण त्याच्यावरती आपलं लाईफ काढत असतो. पण जेव्हा डिव्हाइन इंटरव्हेन्शन तुमच्या लाईफमध्ये व्हायला लागतं ना, तेव्हा हे सोशल कंडिशनिंग कम्प्लिटली क्रम्पल होऊन पडायला लागतं खाली. कारण त्यावेळेस तुमचं कॉलिंग सुरू होतं आणि मग ते कॉलिंग सुरू झालं ना, फिर आर या पार, मुझे करना है बस. मग तिथे काही असो. सो ती वेळ म्हणतात ना, अपना टाइम आएगा, ती जेव्हा येते ना तेव्हा मग काही नाही. पण आता इफ यू टॉकिंग अबाउट द रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप आहेत आणि गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत सगळे सुरुवातीलाच. हे करा, असं करा, तसं करा, हे खा, हे खाऊ नका. किंवा स्पेशली जेव्हा सप्ताह पारायण आता आता सुरू होईल 27 नोव्हेंबरला, तर त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही काय, हा नेहमीचा चर्चा असते आमची बिफोर द पारायण. कारण बरेच नवीन लोक जॉईन करतात. आमच्या दिशाचे सप्ताह पारायणाचे ग्रुप्स आहेत. सो त्याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्र आपापल्या टाइम स्पेसमध्ये आपापल्या घरांमध्ये आम्ही पारायण करतो आणि तरी आम्ही ऍज अ ग्रुप एनर्जी आम्ही कनेक्टेड आहोत आणि एकमेकांना ते इन्स्पिरेशन असतं. तर हे डिस्कशन होतं त्याच्यात. म्हणजे पहिल्यांदा घोंगडीवरती खालती झोपायचं का, व्हेज नॉनव्हेज जेवण, कांदा लसूण वगैरे हे सगळं खायचं का, मग काय कपडे घालायचे, काय विचार ठेवायचे, सिगरेट ओढायच्या का दारू प्यायची का, ऑल दीज थिंग्स आर देअर ओनली ना. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखादी एवढी डिवाइन गोष्ट तुमच्या हातात येते गुरुचरित्रासारखी, तेव्हा जेव्हा ती हातात येते ना, तेव्हा ऑलरेडी ते थॉट्स आपल्याला आले असतात की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आपण, असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे यू हॅव टू मेक अ चॉईस व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट इज राईट फॉर यू. कोणीतरी सांगितलंय मग ते, कारण कसं आहे ना, आपण ह्युमन बिंग्स आहोत. आपल्याला रूल्स टाकले ना मग आपल्याला आवडत, घाबरतो. हा मोर घाबरतो तर घाबरतोच. कारण आपल्याला आधीपासून सांगितलेलं ना की बाबा गुरुचरित्र आहे, यू बेटर बी केअरफुल, नाही तर दत्तगुरूंचा कोप होईल आणि काहीतरी वेगळंच होईल. किंवा मग बायकांनी गुरुचरित्र वाचायचं नाही. मी जेव्हा मला जेव्हा ते आलं ना की आय थिंक इट वॉज 2004-2005, कारण लहानपणापासून मी बघितलंय आजोबांना पारायण करताना. सो आय हॅव ऑलवेज हॅड दॅट की काय आहे. सो तेव्हा मला मग तेवढ्या नंतर मला ते फील झालं की मी ते करावं. मी जाऊन घेऊन आले गिरगावातनं आणि मग एव्हरीबडी स्टार्टेड सेइंग आजूबाजूचे की अरे गुरुचरित्र बायकांनी नुसतं वाचायचं, दिस दॅट. इव्हन माय मदर ऑल्सो सेड, कारण तिने लहानपणापासून तेच ऐकलं होतं ना वडिलांकडनं. सो त्याच्यामध्ये असे काय अध्याय आहेत की विच इज नॉट गुड फॉर द फिमेल एनर्जी आणि तुमचे चक्रास एफेक्ट होतील आणि हे बरंच काय काय. म्हणजे मी पण सर्फिंग करून बरंच काय काय ट्राय टू फाइंड इन्फॉर्मेशन, पण मला कुठलंच इन्फॉर्मेशन कनेक्ट नाही झालं. आणि ते आतनं असं इट्स अ फायर यु नो की प्लस जस्ट उसमें उडी मारना है बस. आय सेड जाने दो, जे काय होईल ते माझं होईल, मी वाचणार. सो आय स्टार्टेड इट. पिरियड्स, बायकांचे पिरियड्स येतात तेव्हा. आता ऑब्व्हियसली आपल्याला लहानपणापासून हे शिकवलंय की बाहेर बसायचं, हात नाही लावायचा. म्हणजे आमच्याकडे इतके रूल्स स्ट्रिक्ट होते की किचनमध्ये पण होता होईल तर वर्षभराचं भरलेलं धान्य असतं त्याला हात नाही लावायचा, मसाल्यांना हात नाही लावायचा, स्टोर रूम मध्ये जायचं नाही. सो इट वॉज देअर, आय ग्रो अप इन दॅट. नो, कारण आधीपासून आजी वगैरे एव्हरीबडी यूज टू फॉलो दॅट. मग लोणच्याला हात लावायचा नाही, देवतलांचीच गोष्ट आहे. सो हे होतं स्ट्रिक्टली आधीपासून. पण आय डोंट नो, म्हणजे मी माझ्या घरामध्ये, कारण यु नो व्हेन अ lady is in her menses, that time she is a goddess. एक्झॅक्टली. तिचा सगळा ऑरा ओपन असतो त्यावेळेस. मॅनिफेस्टेशन पॉवर काय जबरदस्त असते एका बाईची, माहितीये. सो मला असं वाटतं पर्सनली की जस्ट लेट हर बी अँड लेट हर डू व्हॉट शी वॉन्ट्स टू डू. माझ्या घरामध्ये मी काहीच रिस्ट्रिक्शन घातलेले नाहीयेत आणि आय फील आय शुड लीव इट टू the people who are listening to it to decide whether they want to go ahead with this kind of a thought process की नाही.